महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाचे 2 मे पासून विजापूर रोड उपरस्त्यावरचे अतिक्रमण हटवण्याची घोषणा केली होती. मात्र आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच कारवाईची तारीख जाहीर करण्यात आल्याचे समोर येत असून यामुळे पालिका प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विजापूर रोडच्या उपरस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे उभी राहिल्यामुळे दुकानासमोर वाहनतळाची सुविधा उरलेली नाही. परिणामी वाहन थेट रस्त्यावर उभी केली जात असून वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणधारकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 478 अंतर्गत नोटिसा बजावल्या होत्या. नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी 17 व 24 एप्रिल रोजी आयुक्तांच्या उपस्थितीत सुनावण्या घेण्यात आल्या. यावेळी दुकानदारांनी कारवाईला तीव्र विरोध दर्शवला. उपरस्त्यांच्या डांबरीकरणाचे नियोजन नसताना दुकाने हटवण्याचा निर्णय योग्य नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. रस्ता तयार झाल्यानंतरच कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. मात्र आयुक्तांनी कारवाई थांबवणार नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर बांधकाम परवाना विभागाला संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने 2 मे रोजी नियोजित कारवाई सुरू होऊ शकली नाही. दरम्यान संभाव्य कारवाईच्या विरोधात दुकानदार आणि मिळकतदार पुन्हा न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.